नसलीत नाही. नाही नाही, शक्यच नाही तिला माहित असणं. मीच पहिल्यांदा ऐकते. एक मिनिट, आईंची म्हणजे अनिशच्या आईची एक रेसिपी बुक होती, त्याच्यात असू शकतं. अगो बाई, मग शोधा की ती काय ती तुमची हो, book. मी राधा मामी त्या कपाटामध्ये जरा चेक करता. नाही तिथं तर काहीच नाही. एकदा बघा तरी. वाटत राधा मामी शोधतो ना मी. मला असं म्हणजे वाटून राहिलं की तिथे नाही असं बुवा असं. बघा पण मिळाली तर बरं होईल ना. हे पाय काहीच नाही, कुठं दिसूनच नाही राहिलं ना. कुठं दिसूनच नाही सोडा, राहिलं. पाहते मी. नाही दिसूनच नाही ना राहिलं. पाहिलं मी म्हणजे बर, तर नाही दिसलं. दिसायला शोधायला लागतं ना. हे बघा आहे. मिळाली बापा झालं बाई. हे एवढी मोठी बरं आहे का? बघ बघ कशी दादानी जपून ठेवलीये वेणू वहिनीची वही. लय जुनी आहे. लिहाच आत्या सापडली. दहित्री. वाच 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 वाच. 1 वाटी दही घ्यायचं, त्यात 2 चिमटी मीठ टाकायचं, 1 चमचा तेल, 1 चिमटी सोडा. सोडा. बरं झालं बाई, आठवलं. सोडा बरोबर. अगं ते लवकर भिजावं म्हणून वेणू वहिनी सोडा घालायची. अच्छा, सोडा. चल वाच वाच वाच, आणखीन वाच. पण हे संयमीले कायच जमते. म्हणजे हे संयमानं करा लागेल तरच जमेल. समा, समा अगं ये लवकर इकडे. अगं बघ तर, उद्या आपल्याला ही रेसिपी करायची आहे, दहित्री. आपण एक काम करूयात, आपण लगेच ट्राय करूयात ही रेसिपी. हा समा, तू शूट करशील? चला चला, हो. आपण आतच जाऊयात. चला. खरं समा, समा येतेस ना आत? You guys carry on. Have fun. अगं काय झालं? तू मदत करणार नाहीयेस का मला? फोन ठेवतेय ना इकडे, तू शूट कर. बस एवढी मदत. समा, संयम नाही बाई, पोटीला राग आला वाटतं कसा तरी. संयम, ओ संयम. होईल, सगळं व्यवस्थित होईल ना. चल आपण करून बघूया. हं? लहान आहे असू दे. चल. संयम संयम ओ संयम संयम. ऐक ना माय बाई व, ऐक ना राजा. काय झालं तुले एवढी काऊन रागवली? 1 मिनिट, हात काढा. तुम्हाला ना कोणाला माझी काही काळजी वगैरे नाहीये. काय माहितीये, मी जेवले का, मी उठले का, मी नाश्ता केला का, हे सगळं बघणं म्हणजे काय काळजी घेतल्यासारखं आहे ना. ते काय मीही करू शकते हो, मी मोठी आहे आता. माझी ना स्वप्न मोठी आहेत, ते पूर्ण करायला मदत करा. मग मी म्हणेन की हो तुम्हाला माझी काळजी आहे. मी आहे ना, मी ना सतत ऍडजस्ट करत आली आहे, सतत. तुम्ही दोघं आलात की स्पेस गेली आमची. नाही आम्ही, प्लीज राधा मामी प्लीज. आता ही निलिमा आजी आली, आता प्रायव्हसीच मिळेनाशी झाली आहे मला. बस आता, मीही ठरवलंय मला जे हवं तेच मी करणार. मग मी एकटी पडले ना तरीही चालेल. बापा तू तू कायची एकटी पडत राजा? हा, मी आहे ना तुझ्या संग. मामी आजी संग आहे ना तुझ्या. का जानावर जाऊन मदत करा तिला रेसिपी करायला. सगळीच्या सगळी सिंपती छान तिला मिळते. तिचा जॉब गेला, तिला मदत करा. माझा कोणी विचार तरी करताय का? माझं सगळं गेलंय. माझे आई बाबा गेलेत, माझी शाळा गेलीये, माझा चाइल्डहुड गेला. आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग. बस आता, मीही ठरवलंय मला जे हवं तेच मी करणार आहे. आता मी कोणाचाही विचार नाही करणार. कर ना, तूच कर ना बाय बाई. आणि तू करू शकते. तुझ्या हाताले चव आहे. हा, तू कर. मला तर असं आतून असं वाटून राहिलं की तुला जमीन, ते त्या स्पर्धेचं ते सगळं तुला जमीन, आणि तुला नंबर पण येईल. हा, 10 लाख रुपये मिळतील तुले. कर, तू कर. मला सांग, तू काय करशील इथल्या पैशाचं? काय कर? काही करीन, कुठेतरी निघून जाईल. नाही, जाय तू, तुझं आयुष्य आहे, तू जाय निघून. पण मग जायच्या आधी मला थोडीशी देशील काय गरीब आहे? हो देते ना. मला ना ही कॉम्पिटिशन जिंकायची. 10 लाख हवे तेवढे पैसे तुम्हाला देते. आता करा मदत मला. केली ना मदत माय बाई. मी आहे ना तुझी असिस्टंट. मी करतो ना तुझी मदत. असिस्टंट? हा, स्वयंपाक करणं खायची गोष्ट आहे का माय बाई? हा,
काय काय करावं लागते, चिरा लागते, भाजा लागते, निवडा लागते, सगळी वरची कामं मी सोप करून देतो. तू फक्त फोडणी घालायचं काम कर. हा, आणि तू आता तो काय डिश वेगळीच आहे ना, ती केक. केक ऐकायला किती साजरं वाटते. केक ते काय बनवून राहिलं ते बायका, काय दहित्री दहित्री दरिद्री असं ऐकू येते मायवे. हो पण तरी माऊ जिंकणार आहे ही कॉम्पिटिशन, कारण ती वरती ऑलरेडी प्रॅक्टिस करते डिशची. काय तर बनवत त्या इथं काहीच नाही. ते निरा त्या वेणू आजीची पुस्तकं पाहू 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 करून राहिले. त्याला काय करणं म्हणते का, करणं तू आहे. तू जे तुझ्या आतून असं येते ना, तर तू जिंकशील. पाय आता त्या दहित्रीचं दही कसं बनते ते मी पाहतो, तू पाहत राह. पाकाला 1 कप पाणी 1 कप साखर. बरोबर, 2 तारी पाक करायचा आपल्याला. 2 तारी. अगं म्हणजे पाक तयार झाला की नाही ते चमच्यावर थोडासा पाक घ्यायचा, असं बोटाने हे करून बघायचं. 1 तार आली तर 1 तार, 2 तारी आली तर 2 तार. ओके. काय चालू आहे? साजरं साजरं चालू दे चालू. बरं आत्या, केशर टाकू का ह्यात? हो हो, यात केशराचं पाणी टाक, म्हणजे रंग इतका सुरेख येईल त्याला. तांबण टाक, जो महाग असते ते. असू दे, तोवर आपण दही वगैरे पिठं सगळी मिक्स करून घेऊ, सांडू नको. भिजवून घेऊया. अरे बापा, जास्त दिसून राहिलं ते पिवळं पिवळं. मी काय करू लागू का तुम्हाला? नाही, असू दे असू दे, तुम्ही बघा फक्त. हा नाही, सांगा काही चुकलं तर. हा, मले काय समजते वय. झालं. हो. हा, आता जरा एकदा परत तिथे वाचून घे का, म्हणजे काय कसं काय आहे. आता ते आपल्याला हे मिश्रण तयार करायचं हो आहे. बरोबर बरोबर. हा, मग हे काय, आता दही घेतेच आहे ना मी. हो. ते जायफळ टाक बरं पाकात. पाकामध्ये हा, तेव्हा अरे बापरे, अरे देवा, अगं हात जळले तू, कशी करशील माय. पाण्याखाली धर, पाण्याखाली धर. पाण्याखाली धर. बापा तुला लक्ष नव्हतं का हो सुनबाई. हा, आता त्याला हात घाल. कायच करा बापा, तुझा हात जळले ना, दोन्ही हात जळले ना बापा. हा, आणि स्पर्धा आहे, स्पर्धेत कसं होईल मग सांग बरं मला. स्पर्धेत तर असं म्हणजे चटचट चटचट काम करावं लागते ना, असं घड्याळच्या काट्यावर काम असते ना बाप्पा. आता कसं करशील तू. हा, हाताने फोड येतील तू. आता कायच करा बाप्पा, आता कशी होईल स्पर्धा सांग बरं. अरे नाही म्हणजे हे बघ, बाय हुक और बाय क्रूक ही स्पर्धा भैरवी जिंकली पाहिजे. मले ते हो क्रूक मले काही समजत नाही ना. मले फक्त एवढंच समजतं का बाबा तुझ्या बायकोला काही येत नाही. हा, तुझं बरोबर आहे, पण करते ना तयारी, मेहनत घेते ना. फॉर्म भरून आली आहे, रोज नाचते स्पर्धा स्पर्धा करत. काही झालं तरी ही स्पर्धा भैरवीनी जिंकायला हवी. नाही काय, आणि बाबू कसं आहे का बाबा, तुझी बायको आहे ना लिंबू टिंबू आहे. मला हे कळत नाही, तुम्ही तर म्हणजे ते संयमी मेन खिलाडी आहे माहिती आहे का. तिला काऊन तुम्ही स्पर्धेत पाठवत नाही. मामा तुला कळत नाही का, संयमी जर ही स्पर्धा जिंकली ना तर तिला 10 लाख रुपये मिळतील. आणि कौतुकाने ती पैसे नेऊन बाबांना देईल. बाबा काय म्हणतील, अकाउंट मध्ये ठेव, नाही तर इन्व्हेस्ट कर. काय आहे, तिच्या पैशांवर मी हक्क गाजवू शकत नाही, पण जर भैरवी जिंकली ना तर तिच्या पैशांवर मी हक्क दाखवू शकतो. हा, कारण मी नवरा आहे आणि कोणी मला विचारणार नाही की तू तिचे पैसे का घेतलेस. नवरा म्हणून मी घेऊ शकतो, म्हणून भैरवी जिंकायला पाहिजे आणि संयमी नाही. आणि काय करायचंय भैरवीला या पैशांचं, बिझनेस करायचा ना. शेवटी नवरा म्हणून तो बिझनेस माझाच होणार. आणि मामा त्या संयमीला कळत नाही रे, अक्कल नाहीये तिला. काही झालं तरी भैरवीनेच ही स्पर्धा जिंकायला हवी. भैरवी नाही जिंकू शकत बाबू. भैरवी स्पर्धा जिंकू शकत नाही आता. का? हात बाजला तिचा. काय? हो ना. अरे हात भाजला. रे नाही नाही, ते गॅसवर भांड होतं पाकाचं, ते मी उचलून ठेवलं ओट्यावर.
आता भैरवी हेंबाडीला लक्षातच नाही आलं, तिचा हात लागला आणि खाली पडलं, तर दोन्ही हात उचलायला गेले तर दोन्ही हात जळले तिचे. काय हे काय अभिनंदन मला तर नसतं का? समजत नाही, इतकं वेंधळेपणा असतं हा, का मग बरं? हे तर काय मामी तू हसते काय हा? तुम्ही दोघं काय डोक्यावर पडलात का? त्या सेवानी बिल्डरचे 10 लाख रुपये द्यायचे मला. हा, त्याचे जर पैसे देऊ शकलो नाही ना तर पुढच्या वेळी त्याचे गुंड येऊन माझे हातपाय तर तोडतीलच आणि सोबत तुमचे तोडतील. बाबा काऊन आमच्या काऊन नाही हे बरोबर नाही हे चूक आहे कारण मामा बाकीच्या लोकांसोबत तुम्ही दोघं सुद्धा त्या घरात राहता ना, हान मांडून बसलात ना तिकडे, वा बाप्पा म्हणून तुमचे सुद्धा पाय तोडतील. नाही तर थांब, इकडे जरा इकडे कॉमेडी मला सांग का बाबा कसे हात वाजले? नाही ते काय झालं, मी अशी गेली, म्हटलं मदत करा बा, तर असं मी गेली तिथं, तर त्या दोघी जणी काहीतरी चालू होतं खुडबुड, तर मी गॅसवर ना पाक असा गरगर करून राहिला होता, उकळून राहिला होता, तर मी त्या दोघीकडे पाहिलं, लक्ष नाही, म्हटलं ते घेतलं भगवून आणि असं पोट्यावर ठेवलं, बरोबर माया डोकं बरोबर चाललं, हेंबाडी लक्षात नाही आलं, तिचा हात असा सनकन लागला, फणकन ते खाली पडलं आणि असं उचलायला गेले, बाबू असं झालं सगळं. दोन्ही हात वाजले. अरे पण काय गरज होती तुला नसते उद्योग करायची? अगं केवढं मोठं नुकसान होईल माझं तुला माहिती आहे का? कळतंय का? ते हा, नाही बाबा काऊन रागवतो ते वय झालं ना तिचं. वयाचा काय संबंध? नाही. काही कुठली गोष्ट कुठे नका लावत जाऊ ना तुम्ही. सांगतो, बापू, sorry. डोकं जरासं चालत. तुझ्या हे डोक्यात कसं काय आलं? माझ्या डोक्यात असं आलं का बा, म्हणजे संयमी तयार आहे ना स्पर्धेसाठी, तर संयमीले जर 10 लाख मिळाले तर संयमी म्हणाली की मामी आजी मी त्यातले थोडे तुले देईन. नाही ना मागो असं नाही ना म्हणून चालणार. आता भैरवी नाही जिंकली, संयमी जिंकली तर अनिल बाबूला कसे पैसे मिळणार आहे ना? आता एक घोडा जर आजारी पडला तर दुसरा घोडा आहे ना तबेल्यात आपल्या, आणि चांगला आहे तंदुरुस्त, तुकडुक त्याला लावू आपण कामाले. हा, म्हणजे संयमी भाग घेईन ना स्पर्धेमध्ये, आणि कोणीतरी म्हणजे घरातलं कोणतरी एक आहे की नाही, आणि जर संयमी जिंकली तर ते पैसे अनिश बाबूला मिळतेच. मिळायलाच हवे. एकदा हे कर्ज मिटलं ना की मग मी माझ्या मर्जीचा मालक. मला नाही करायची दुसऱ्याची नोकरी.